भारत आणि पाक यांच्यातील बहुचर्चित सामना संपून जवळपास एक दिवस झाला तरीसुद्धा वातावरण अजूनही शांत झाल्यासारखं वाटत नाही. मैदानावर पेटलेलं वातावरण जरी शांत झालं असलं तरी अजूनही धुमसणं चालूच आहे. एकंदरीत राजनैतिक वातावरण तापलेलं दिसतंय. मैदानावरती तिन्ही विभागात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सपशेल लोटांगण घातल्यानंतर पाकनं शेक हँड प्रकरण उकरून काढले. खरं तर मध्यंतरी दोन्ही देशातल्या तणावपूर्ण वातावरणात पाकचे खेळाडूच सोशल मीडियावरती कार्यरत होते आणि त्यांनीच बऱ्याच गोष्टी ट्विट केल्या, इंस्टाग्रामवर टाकल्या. त्यामुळं भारतीय खेळाडू दुखावले जाणं स्वाभाविक होते. परंतु शांत राहणं हे शहाण्या माणसाचं काम असतं आणि योग्य वेळी आपल्या हातातील बॅटनं आणि चेंडूनं उत्तर देणं हेच खऱ्या खेळाडूचं काम असतं आणि अगदी तसंच घडलं. खरं तर शेक हँड प्रकरणानंतर सूर्यकुमार यादवनं इंटरव्ह्यूच्या काळात जे उत्तर दिलं त्यामुळे सूर्यकुमार यादव हा मैदानावरचाच फक्त 360 डिग्रीचा खेळाडू आहे अशातला भाग नाही. कारण त्यानं दिलेलं उत्तर हे असंच 360 अंशातील कोणापेक्षाही मोठं वाटेल एवढं राजनैतिक होतं. खिलाडू वृत्तीबद्दल विचारल्यानंतर सूर्यकुमारनं सांगितलं की खिलाडू वृत्तीपेक्षाही काही गोष्टी खूप वरच्या असतात आणि त्या गोष्टींना खिलाडू वृत्तीपेक्षाही आणि खेळापेक्षाही महत्त्व देणारी गोष्ट निघाल्यावरती पाकच्या नाकाला मिरच्या झोंबणं साहजिकच होतं आणि त्यानंतर त्याने मग मॅच रेफरी अँडी प्रायकॉफ्ट विरुद्ध लेखी तक्रार केली आणि बघूया आता वातावरण तापत जाणारच आहे आणि परत एकदा कदाचित सुपर 4मध्ये आपण आणि आपला नेहमीचा हाडवैरी समोरासमोर आल्यानंतर त्या वातावरणात आणखीन हे धुमसत राहणार प्रकरण किती वाढतंय आणि त्यामुळं हा सामना मैदानावर आणि मैदानाबाहेरही तितकाच संवेदनशील होईल अशी सध्या तरी चिन्ह दिसत आहेत.